माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील त्यांची ही बाग, या अगोदरही साप पकडले नाही सर? होय पकडले. तर भरपूर प्रमाणात बाग म्हणा, जुनी घरं म्हणा, फार्म हाऊस इथं साप राहतात आणि हा साप त्यांनी मारायचं नाही ठरवले. अडगळचं ठिकाण आहे आणि इथं कॅमेरामन मला दाखवण्याचा प्रयत्न करतील. हे बघा साप इथं अडगळत येऊन बसला, लक्षात घ्या. मारायचं नाही त्याला. हा बघा हे बघा. आपल्याला पण ते घाबरतात. होय आणि असं येऊन बसतात, तुम्ही बघू शकता. आणि सगळे असे मोठे मोठे नाग तुमच्या आता आजूबाजूला दिसतील. खरं तर बाजूला जनावरांचा आवाज यायलाय. शेती शिवारात कसे दिवस करतात लोक तुम्ही बघू शकता. आणि आपल्या आजूबाजूला साप असे असतात, आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि विशेषतः आपल्याला वाटत असेल की इतके मोठे नाग आपल्या खरंच आजूबाजूला असतात काय. खरं तर साप हा फार सेन्सिटिव्ह प्राणी आहे, लक्षात घ्या. आपला कुठलाही काय हे वाटला की ते लगेच लपून बसतात. आणि मिलन अवस्थेत असताना, मिलन काळात असताना मादी जेव्हा गंध सोडते तेव्हा नर आकर्षित होतात. त्यामुळे साप ही रिस्क घेतात. म्हणजे माणसं दिसत सुद्धा पायात येतात किंवा सारखं बिळातनं तोंड कडून बघण्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे आपल्याला वाटतं की साप कुठून आले वगैरे. साप आहेतच, पकडल्यावर पुढेही राहणार. पण आपण त्या सगळ्या सिच्युएशन सायंटिफिक समजून घेणं गरजेचं आहे. मिलन काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाग आणि मोठे नाग निघतात. आपण काळजी घ्यावं. स्वतःहून ते काय करत नाहीत. आपला हात पाय पडून एवढी काळजी घेतला तर सर्पदंशापासून आम्ही निश्चित वाचू शकतो. राजू पाटील सर किंवा त्यांचे सहकारी त्यांचे आभार. शेतकरी सापाला जास्त मारतात, पण पूजा पण करतात, मारतात, पण त्यांनी न मारता याला वाचवण्यासाठी आम्हाला बोलवले. पुढे असू शकतात आणि या निमित्तानं आम्ही लोकांना अवेअरनेस कसा करता येईल, भीती कशी दूर करता येईल हा प्रयत्न करत असतो. आणि हा साप अलगद सापडला. मला पुढेही ह्या गावातच फोन आहे, तिकडे जाणं मला सोपं झालं. या सगळ्यांचे आभार. आणि आपण पण काळजी घ्या, स्वच्छता ठेवा आणि आपला हात पाय पडून एवढी काळजी घ्या, सर्पदंशापासून आम्ही नक्की वाचू शकतो. धन्यवाद.